जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण आपल्या शुभ कामाची सुरुवात नेहमी बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. अशीच एक सुरुवात मी केली माझा नवीन मराठी ब्लॉग चॅनल सुरू करून. आजचा ब्लॉग मी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू करतो. माझ्या गावाच्या काही किलोमीटर असणाऱ्या टिटवाला येथे श्री सिद्धिविनायक मंदिर. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा मित्र आम्ही आसनगाव ते टिटवाला येथून ट्रेनमधून प्रवास करत आहोत. तुम्ही जर टिटवाला श्री सिद्धिविनायक गणपती दर्शन घ्यायचे असेल तर कसारा आसनगाव बाजूने जाणाऱ्या ट्रेनने तुम्ही येऊ शकता. टिटवाला स्टेशन पूर्वेकडे तुम्हाला मंदिरासाठी रिक्षा भेटते. गणपती मंदिर ते टिटवाला स्टेशन रिक्षा भाडे प्रत्येकी 15 रुपये आहे. जर तुम्हाला टिटवाला सिद्धिविनायक गणपती दर्शनासाठी तुम्ही सहपरिवार येऊ शकता. टिटवाला सिद्धिविनायक मंदिराजवळ तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार भेटेल. परिवारासोबत येऊ शकता. टिटवाला सिद्धिविनायक मंदिराजवळच तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार भेटेल. काही मंदिराच्या कामानिमित्त आम्हाला मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करता आला नाही, म्हणून आम्ही मंदिराच्या जवळच्या उजव्या बाजूच्या असणाऱ्या प्रवेशद्वाराने प्रवेश केले. आजच्या मंदिराबाहेर जास्त भक्तगण नसून आज मंदिराबाहेर जास्त भक्तगण दिसून आले नाहीत, पण संकष्ट चतुर्थीच्या वेळी अनेक भक्तगण येथे येतात. तुम्ही टिटवाला मंदिरात कधीही येऊ शकता. मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला सुरुवातीला पिण्याचे पाणी, भक्तांसाठी भक्त निवास आहे. मंदिराबाहेर एक सुंदर अशी दीपस्तंभ आहे आणि समोरच्या बाजूला